Good morning, all students. The topic is systematics of living organisms. इयत्ता 11वी सायन्स सब्जेक्ट बायोलॉजी. बायोलॉजी मधलं दुसरं प्रकरण आपलं सुरू आहे सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. याच्यावरती ड्यूरिंग लास्ट पिरियड वी हॅव सीन अबाउट द सायलेंट फीचर्स ऑफ किंगडम मोनेरा. आपला मुद्दा काय सुरू आहे? सायलेंट फीचर्स ऑफ 5 किंगडम्स. आता 5 किंगडम्स म्हणजे काय? 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. इट वॉज प्रपोज्ड बाय R.H. व्हिटाकर. R.H. व्हिटाकरनी सजीवांचं 5 गटात विभाजन केलं. त्याला 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन असं नाव दिलं गेलं. आता तुम्हाला माहिती आहे 5 किंगडम्स कोणते आहेत? फर्स्ट किंगडम मोनेरा. पहिल्या किंगडमचं नाव आहे मोनेरा. सेकंड किंगडम प्रोटिस्टा. थर्ड किंगडम प्लांटी. फोर्थ फंजाय अँड फिफ्थ एनिमलिया. हे 5 गट लक्षात ठेवायचे. गिव्ह द नेम्स ऑफ द 5 किंगडम सिस्टम किंवा 5 किंगडम्स म्हटलं तर किमान 5 किंगडम आपल्याला सांगता यावे. ठीक आहे. आता आपण काय बघतोय? किंगडम मोनेरा. मागच्या पिरियड मध्ये आपण किंगडम मोनेरा म्हणजे काय समजून घेतलेलं आहे. सो वी हॅव सीन जनरल कॅरेक्टर्स ऑफ किंगडम मोनेरा. किंगडम मोनेराची कॅरेक्टर्स आपण बघितली. तर याच्यात नेमकं काय होतं? इट इन्क्लूड्स ऑल टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. पृथ्वी तलावरचे असणाऱ्या सगळ्या जीवाणूंचा एक वेगळा गट केला. त्याला किंगडम मोनेरा असं नाव दिलं. एवढं तर लक्षात आलं? इट इन्क्लूड्स ऑल टाइप्स ऑफ बॅक्टेरिया. आता थोडक्यात त्याचे कॅरेक्टर्स मागे आपण बघितलेले आहेत. दे आर युनिसेल्युलर. हे एक पेशी असतात. and showing prokaryotic cellular organization. त्याच्यातला केंद्रक अत्यंत साधा असतो. they do not have well defined nucleus, so they are prokaryotic. दुसरं महत्त्वाचं they are omnipresent. ते सगळीकडे आढळतात. they may be autotroph or heterotroph. यातले काही अन्न तयार करतात, काही अन्न तयार करत नाहीत. सेल वॉल पेशी भित्तिका असते. प्रेझेन्स ऑफ सेल वॉल मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॅन. पेप्टिडोग्लायकॅन या घटकाने पेशी भित्तिका बनलेली असते. अँड रिप्रोडक्शन इज जनरली असेक्शुअल. असेक्शुअल पद्धतीचं प्रजनन असतं. ओके. आता पुढे पहा. देयर आर 2 मेन टाइप्स ऑफ बॅक्टेरिया, अर्की बॅक्टेरिया अँड यू बॅक्टेरिया. आता बॅक्टेरियाचे सर्वसाधारणपणे 2 प्रकार केलेले आहेत. त्याच्यामध्ये अर्की बॅक्टेरिया हा प्रकार पण आपण बघितलेला आहे. अर्की बॅक्टेरिया म्हणजे काय? मोस्ट एन्सेंट बॅक्टेरिया. अगदी सुरुवातीला निर्माण झालेल्या जीवाणूंना अर्की बॅक्टेरिया असे म्हणतात. दे आर फाउंड इन एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, सो दे आर नोन ॲज एक्स्ट्रीमोफिल्स. एक्स्ट्रीम म्हणजे अत्युच्च वातावरणाच्या कंडिशन्स मध्ये, कमाल वातावरणामध्ये त्या राहतात. त्यांना एक्स्ट्रीमोफिल्स म्हणतात. Those bacteria which can withstand high salinity, they are called halophils. ज्या बॅक्टेरिया हाय म्हणजे अत्यंत उच्च क्षारयुक्त जागेमध्ये आढळतात, त्याला प्रतिकार करतात, त्याला हॅलोफिल्स म्हणतात. and those withstand against high temperature, they are thermophils. कळतंय ना? जिथं अत्यंत दलदल आहे, अत्यंत सॅलिनिटी आहे, कळते, अत्यंत उच्च तापमान आहे, अशा ठिकाणी हे टिकतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. फॉर एक्झाम्पल मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया, याला मिथेन प्रोड्युसिंग बॅक्टेरिया म्हणतात. मिथेन वायू निर्माण करणारे जीवाणू. आपल्या ग्रामीण भागामध्ये गोबर गॅस प्लांट असतो, त्याच्यात मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया असतात आणि ते जे गोबर वगैरे सगळं असतं त्याचं कन्व्हर्जन मिथेन मध्ये करणं हे त्याचं काम आहे. दे आर फाउंड इन द गट ऑफ रुमिनंट. रुमिनंट रवंथ करणारे प्राणी, काउज, बफेलोज, त्यांच्या आतड्यामध्ये सुद्धा हे आढळतात. ओके. नाउ लेट अस सी अबाउट यू बॅक्टेरिया. आता यू बॅक्टेरिया म्हणजे खऱ्या बॅक्टेरिया, खरे जीवाणू. हा शब्द कसा तयार झाला पाहिजे? यू मीन्स ट्रू. these are commonly called as true bacteria. हे खरे जीवाणू आहेत. कळतंय? their cell wall is made up of peptidoglycan. they may be autotrophs or heterotrophs. आता हे यू बॅक्टेरिया हे प्रकारचे जे जीवाणू आहेत, दे मे बी ऑटोट्रॉफ. ऑटोट्रॉफ म्हणजे
स्वयंपोषी जे अन्न तयार करतात. हेटेरोट्रॉप्स अन्न तयार करत नाही. दोन्ही प्रकारचे जीवाणू याच्यामध्ये येतात. कळतंय? नाउ आता एक पहा, ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया मे बी फोटोसिंथेटिक और कीमोसिंथेटिक. हे जे स्वयंपोषी स्वतःच अन्न स्वतः तयार करणारे जे जीवाणू आहेत, दे मे बी फोटोसिंथेटिक म्हणजे प्रकाश संश्लेषण पद्धतीने ते अन्न तयार करतात. फॉर एक्झाम्पल क्लोरोबियम म्हणजे ग्रीन सल्फर बॅक्टेरिया किंवा क्रोमॅटियम हे जे जीवाणू आहेत हे सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न तयार करतात. सम आर कीमोसिंथेटिक लाईक सल्फर बॅक्टेरिया. ह्याला सूर्यप्रकाश लागत नाही, पण रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा वापर करून हे अन्न तयार करतात. कळलं? नो मोस्टली आता हे ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया जे आहेत मोस्टली दे आर मल्टीसेल्युलर अँड फिलामेंटस. हे बहुपेशीय असतात, तंतू सारखे असतात, लिव्हिंग इन फ्रेश वॉटर पाण्यात आढळणाऱ्या. बॉडी इज कवर्ड बाय म्युसिलेजिनस सीट. यांचं आता इथं बघा, दिस इज फिलामेंटस सायनोबॅक्टेरिया. एक तंतुमय आकाराचं अशा पद्धतीची ही बॅक्टेरिया आहे सायनोबॅक्टेरिया. बॉडी इज कवर्ड बाय म्युसिलेजिनस सीट. शरीराभोवती म्युसिलेजनी बनलेलं एक आवरण असतं. दुसरं त्याच्यामध्ये इट शोज प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन्स अँड झॅंथोफिल्स. दीज आर फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. आता सायनोबॅक्टेरिया याला ब्लू ग्रीन अल्गी म्हणतात, निळं हिरवं शैवाल. इट इज अ ऑटोट्रॉपिक बॅक्टेरिया. फिलामेंटस आहे, याच्यामध्ये म्युसिलेजिनस सीट बाहेरच्या बाजूला आहे. इट शोज क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन अँड झॅंथोफिल. हे शब्द गेलेत का पहा. जे हरितलवक असतं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची हरित द्रव्ये असतात. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी हिरव्या रंगाची असतात आणि कॅरोटीन आणि झॅंथोफिल ही निळ्या रंगाची म्हणजे ऑरेंज किंवा पिवळ्या रंगाची असतात. याच्या मदतीने हे अन्न तयार करतं. आता इथे बघा, सम ऑफ द सेल्स आर लार्जर कॉल्ड एज हेट्रोसिस्ट. आता ह्याचं नाव आहे नॉस्टॉक. हे जे जीवाणू आहे याचं नाव आहे नॉस्टॉक. ह्याला निळं हिरवं शैवाल म्हणतात. हेट्रोसिस्ट एखादी सेल अशी मोठी असते and that helps in nitrogen fixation. हवेतला नायट्रोजन स्थिर करण्याचं काम हे हेट्रोसिस्ट करतं. सो दिस इज अबाउट वन युबॅक्टेरिया. हा युबॅक्टेरियाचे उदाहरण झालं नॉस्टॉक. नाउ सम आर हेटेरोट्रॉप्स. काही जीवाणू परपोषी असतात, दुसऱ्यावरती अवलंबून राहणारे असतात. दे आर मोस्ट अबंडंट. याची संख्या जास्त असते. दे आर डिकंपोजर्स. पहा हे शब्द लक्षात घ्या. हेटेरोट्रॉप्स म्हणजे परजीवी बॅक्टेरिया. ह्या कशा असतात? दे मे बी डिकंपोजर म्हणजे दे कॅन ब्रेक डाउन द कॉम्प्लेक्स मटेरियल इनटू सिंपल वन. म्हणजे विघटन करणारे, जटिल पदार्थाचं साध्यामध्ये रूपांतर करणारे हे जीवाणू विघटन घडवून आणतात. दे कॅन बी अनएरोब्स. अनएरोब्स म्हणजे काय? त्यांच्या श्वसनासाठी ऑक्सिजन लागत नाही, त्याला अनएरोबिक बॅक्टेरिया म्हणतात. अँड हेल्प्स इन कर्डलिंग ऑफ मिल्क. तपा दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करणारे जीवाणू असतात. फॉर एक्झाम्पल लॅक्टोबॅसिलस. आता हा एक जीवाणू आपण बघितला लॅक्टोबॅसिलस. हे हा जो बॅक्टेरिया आहे इट कन्वर्ट द मिल्क इनटू कर्ड. दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करणारे जीवाणूचं नाव काय? लॅक्टोबॅसिलस. ते हेल्प्स इन फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. अझोटोबॅक्टर. आता पहा अझोटोबॅक्टर हे एक जीवाणूच आहे. याचं काम आहे नायट्रोजन फिक्सेशन. किंवा आता नॉस्टॉक सुद्धा नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतच, पण हे ऑटोट्रॉपिक आहे आणि अझोटोबॅक्टर हे हेटेरोट्रॉपिक आहे. एवढा फरक याच्यामध्ये आहे. दे हेल्प्स इन अँटीबायोटिक प्रोडक्शन. फॉर एक्झाम्पल स्ट्रेप्टोमायसिस. स्ट्रेप्टोमायसिस नावाचं बॅक्टेरिया अँटीबायोटिक तयार करण्यासाठी वापरलं जातं. अँड सम आर पॅथोजन्स. काही जीवाणू हे पॅथोजन्स असतात म्हणजे रोग निर्माण करतात. दे मे कॉजेस डिफरंट टाइप्स ऑफ डिसीजेस लाईक टायफॉइड, कॉलेरा, ट्युबरक्युलोसिस etc. So this is about the bacteria.
बॅक्टेरियाची वेगवेगळी उदाहरणं पण आपण बघितली. काही स्वयंपोषी असतात, अन्न तयार करतात, आणि काही परपोषी असतात. काही उपयुक्त असतात, काही हानिकारक पण असतात. दुधाचं दही तयार करणं किंवा वातावरणातला नायट्रोजन फिक्स करणं किंवा अँटीबायोटिक तयार करणं यासाठी उपयुक्त जीवाणू मदत करतात. आणि काही रोग निर्माण करतात. टायफॉइड सारखा, कॉलेरा सारखा, टीबी हे आजार हे जीवाणूंमुळे होतात. म्हणून यांचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता अजून एक टर्म याच्यामध्ये मायकोप्लाझ्मा. आता मायकोप्लाझ्मा म्हणजे काय? These are the smallest of living forms. जे सजीव आहेत त्याच्यातला सगळ्यात लहान घटकाला मायकोप्लाझ्मा म्हणतात. आता व्हायरस हे सुद्धा अत्यंत लहान असतात, पण ते सजीव नसतात, लक्षात ठेवा. ते ह्या क्लासिफिकेशन मध्ये कुठे आलेले नाही. सो मायकोप्लाझ्मा आर द स्मॉलेस्ट ऑफ लिव्हिंग फॉर्म्स. लिव्हिंग फॉर्म मधले सगळ्यात लहान घटक. दे हॅव नो सेल वॉल. याच्यामध्ये पेशीभित्तिका नसते. आता बॅक्टेरिया म्हणले की पेशीभित्तिका आहे, पण हे बॅक्टेरियापेक्षा लहान असतात, त्याला पेशीभित्तिका नसते. द मेनी फॉर्म्स आर पॅथोजेनिक. हे सुद्धा रोग निर्माण करतात. अँड इट इज रेझिस्टंट टू कॉमन अँटीबायोटिक. अँटीबायोटिकला हे रेझिस्टंट आहे, म्हणजे दाद देत नाही किंवा प्रतिकार करतात. बिकॉज नो सेल वॉल इज देअर. मायकोप्लाझ्मा. सो दिस इज अबाउट द फर्स्ट किंगडम मोनेरा. अशा पद्धतीने किंगडम मोनेरा बद्दल आपल्याला माहिती मिळवता येईल. लक्षात आलं का? पहा, नोट्स पाठवलेल्या आहेत PDF फाईल करून. किंगडम मोनेरा नीट वाचा, लिहून घ्या. नेक्स्ट टाइम विल स्टडी अबाउट किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा म्हणजे काय, त्याचे कॅरेक्टर्स आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. ठीक आहे. Thank you.